पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिला यवतमाळ येथील महिला व बालकल्याण विभागात धडक देत आक्रमक झाल्या। उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर संताप व्यक्त करत आमच्या KYC प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या, अन्यथा सर्वांचा लाभ बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने KYC ची लिंक पुन्हा सुरू करावे असे पत्र थेट शासनाकडे पाठवले आहे। आता शासन या पत्राचा विचार करणार की नाही ही येणारी वेळच सांगणार आहे। महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 18 ते 65 वयोगटातील महिलांना 1,500 रुपये महिना देण्यात येत आहेत। या योजनेत जिल्ह्यातील 6 लाखाहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या। मात्र मध्यंतरी शासनाने केलेल्या सर्वेत सरकारी नोकरदार, 4 चाकी, टॅक्सचा भरणा करणाऱ्या तसेच एकाच कुटुंबातील 3 पेक्षा अधिक महिलांची नावे वगळण्यात आली होती। त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि KYC अनिवार्य केली होती। KYC ची 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती। या मुदतीत 60 लाखाहून अधिक पात्र महिलांनी KYC पूर्ण केले, तर काही महिलांनी KYC कडे पूर्णतः दुर्लक्ष केले। 2 दिवसापूर्वी शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला, परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही। यामुळे KYC पूर्ण करणाऱ्या बहुतांश महिलांचाही यामध्ये समावेश आहे। या प्रकारामुळे संतप्त महिला दैनंदिन महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहेत। लाभ बंद करण्यात आल्याची कारण मीमांसा उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या जात आहेत। KYC पूर्ण झाल्याचे ऑनलाईन दिसत आहे, तरी सुद्धा लाभ न दिल्याचे प्रकार समोर आले आहेत। या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली असून शेवटी महिला व बालकल्याण विभागाने KYC ची लिंक पुन्हा सुरू करावी असे पत्र पाठवले आहे। या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। शासनाने लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी मुदत दिली होती। निर्धारित मुदतीत बहुतांश पात्र महिलांनी KYC करून घेण्याचा निर्णय घेतला। हजारो महिलांनी KYC केली, त्यामुळे 1,500 रुपयांचा हप्ता नियमित मिळेल अशी आशा महिलांना होती, परंतु बहुतांश महिलांची KYC चुकली आहे। विशेष म्हणजे ज्या महिलांच्या घरात कुणीही नोकरदार नाही अशांच्या KYCत नोकरी असल्याचा उल्लेख आला आहे। त्यामुळे महिलांमध्ये सर्वाधिक नाराजी पसरली आहे। चुकलेली KYC दुरुस्तीची व्यवस्था केली जाईल का असा प्रश्नही महिलांमध्ये उपस्थित होत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।